नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। ग्रामपंचायत सदस्यांना भत्ता मिळत नसल्याने कुंभेपळ येथील संतप्त ग्रामपंचायत सदस्यांचा थेट गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार। ग्रामपंचायत सदस्यांना भत्ता मिळत नसल्याने संतप्त झालेल्या कुंभेपळ येथील ग्रामपंचायत सदस्यांनी थेट परंडा पंचायत समिती येथे 4 तास ठाण मांडून गटविकास अधिकारी गायकवाड यांची भेट घेऊन आपल्या विषयावर चर्चा करून सकारात्मक प्रतिसाद देत गटविकास अधिकाऱ्यांनी येत्या 2 दिवसात सदस्यांचे प्रलंबित भत्ते वर्ग करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिले। धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील मौजे कुंभेपळ येथे सन 2021 मध्ये ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती। या निवडणुकीत लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सदस्यांना गेल्या 5 वर्षापासून त्यांचा हक्काचा सदस्य भत्ता मानधन मिळालेला नाही। याबाबत सदस्यांनी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा केला, परंतु त्यांना न्याय मिळाला नव्हता। सततच्या दिरंगाईला कंटाळून अखेर मंगळवार दिनांक 16 जून रोजी कुंभेपळ ग्रामपंचायतीच्या सदस्या पद्मिनी यादव, कौशल्या नरसू नायकोडे, आजुम फकीर पठाण यांनी परंडा पंचायत समिती गाठली। सदस्यांनी गटविकास अधिकारी गायकवाड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या हक्काच्या भत्त्याची मागणी लावून धरली। सदस्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर गटविकास अधिकारी गायकवाड यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आणि येत्या 2 दिवसात तुमचे प्रलंबित सदस्य भत्ते खात्यावर जमा करण्याचे आदेश देतो असे आश्वासन दिले। अनेक वर्षापासून रखडलेल्या मानधनचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने सदस्यांनी समाधान व्यक्त केले। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। तुमचं नाव काय मोसे? कशासाठी आला हो? आमचे ग्रामपंचायत सभासद आम्हाला 5 वर्ष झालं भत्ता भेटला नाही अजून। कुठल्या गावचे? कुंभेपळ गावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत। पूर्ण नाव काय तुमचं? पद्मिनी बजरंग यादव, कुंभेपळ। कशासाठी आलो? आमचे 5 वर्ष झाले आम्हाला भत्ता भेटला नाही। 5 वर्षापासून भत्ता भेटलेला नाही। आमच्या भत्ता भेटावा। तुम्हाला साहेब इथं काय भेटले का साहेब तुम्हाला? साहेब नाही भेटला। ही साहेबाचं नाव माहिती नाही आम्हाला. ते देतो म्हणून. सगळे साहेब म्हणजे आता देतो म्हणून. अजून काय झालं की नाही. अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।